नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये आता पुन्हा एकदा तुफान पाऊस आपल्याला 3 दिवसासाठी बघायला मिळणार आहे. 3 ते 4 दिवस राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं संकट बघायला मिळणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. तसेच आता आपल्याला पुढच्या काही तासात देखील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज बघायला मिळत आहे. यामध्ये आता कोणत्या भागात पाऊस राहणार आहे व पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तो पण अंदाज देणार आहोत. कारण की आता गणेश उत्सवामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मोठे पाऊस राज्यात बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ज्या भागात खूप पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. कारण त्या ठिकाणी पुन्हा एकदा खूप जोर पावसाचा आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्व अंदाज बघायला मिळेल. त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर रोजची रोज हवामान अंदाज तुम्हाला बघायला मिळणार आहे. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. तर चला आता राज्यभरातील सर्व सविस्तर अंदाज आपण बघूयात. आता लक्ष देऊन बघा. राज्यातील वातावरणात मोठा बदल तर आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढच्या 2 तासामध्ये राज्यामध्ये पावसाचा हाय अलर्ट आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये जर विचार केला तर त्या 2 तासामध्ये मध्यम ते मुसळधार शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांसह पावसाचा अंदाज आपल्याला जर विचार केला, इकडे उमरेड पावनीचा भाग असेल, बुटुबरेचा भाग असेल, या ठिकाणी येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल. नागपूर जिल्ह्यात येत्या 2 तासात पावसाचा हाय अलर्ट बघायला मिळणार असून मुसळधार पाऊस या ठिकाणी आता हजेरी लावणार आहे. नागपूर, मौदा, भंडारा, साकोली, देवरीच्या भागात येत्या 2 तासामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. काल पाऊस थोडासा ओसरला, शेतकऱ्यांना वाटलं की पावसाचा जोर कमी झालेला आहे. मात्र आज पुन्हा एकदा काही भागामध्ये पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे. मात्र लवकरच बऱ्याच भागात पाऊस आता जोर धरणार आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यातून चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तो पण अंदाज बघणार आहोत. तर पुढच्या 2 तासामध्ये नागपूर, मौदा, भंडारा येत्या 2 तासात खूप मोठा अलर्ट असून शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. चिंचोलाच्या भागामध्ये, याही ठिकाणी देवरीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार, देसाईगंजच्या भागात, राजुलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर कुठे अक्षरशः मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. तो भाग म्हणजे इकडे गोरेगाव असेल, आमगाव असेल, या ठिकाणी देखील ही स्थिती बघायला मिळणार आहे. तुमसर, गोंदिया, तिरोराचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळेल. जोरदार पावसाचं आगमन हे राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये होणार आहे. बऱ्यापैकी ठिकाणी पाऊस तुफान हजेरी लावणार आहे, मुसळधार स्वरूपाचा बरसणार आहे. हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा. खूप मोठा वातावरणामध्ये बदल आपल्याला राज्यामध्ये सध्या स्थितीला दिसून येत आहे. तर चला, अजून पाऊस पडणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी त्या 2 तासात मुसळधार पावसाचा प्रभाव पडणार आहे, कुठे पावसाची हजेरी लागणार आहे, आता तो अंदाज आपण बघूयात. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्या जिल्ह्याचा पण अंदाज बघायला मिळेल. तर या ठिकाणी बघू शकता, अजून येत्या 2 तासामध्ये गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. गोंदियाच्या भागामध्ये, तुमसरच्या भागामध्ये हाय अलर्ट आहे. देवरी, साकोलीचे भाग, राजुली, देसाईगंज, पवनी, उमरेडच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील. लवकरच नंदुरबार जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन हे आपल्याला बघायला मिळणार आहे. ही झाली येत्या 2 तासाची परिस्थिती. तसेच पावसाचा जोर वाढणार आहे तो म्हणजे जळगावच्या उत्तर साईडला, बुरहानपूर, शिरपूर, धुळेच्या भागात पाऊस येणार आहे. अकोट, धरणीच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज लवकरच आहे. सेंदवाच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस राहणार आहे. खांडवा, धरणीच्या भागामध्ये, अचलपूरच्या भागामध्ये देखील, या ठिकाणी सासवडच्या भागापर्यंत आपल्याला मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. तीव्र ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच इकडे बेटूलचा भाग असेल, सासूर, घोटीचा भाग असेल, वरुडचा भाग असेल, या ठिकाणी देखील नागपूर, भंडारा, आपल्याला या भागात देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मध्यम ते कुठे मुसळधार पाऊस तर कुठे जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती आहे. नागपूरच्या भागामध्ये देखील आता आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. आर्वीच्या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे. येत्या 2 तासामध्ये तुफान पावसाचं संकट बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता लवकरच पुन्हा एकदा काही तासानंतर येत्या
24 तासाच्या नंतर काही जिल्ह्यात पुन्हा एकदा आता जोरदार पाऊस आता सुरू होणार आहे, पुन्हा पावसाचं आगमन होणार आहे। होय, तो पण पाऊस गणेश उत्सवाचा आहे, मोठा जोरदार पाऊस आहे। मग तो कोणत्या जिल्ह्यात आता दाखल होत आहे तो पण अंदाज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला पाऊस पडणारे पुढचे जिल्हे बघूयात। येत्या 2 तासात अजून कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे ते आपण पाहूयात। त्यानंतर कोणत्या भागात आता मुसळधार पाऊस लवकरच आगमन करणार असून 3 ते 4 दिवसासाठी पाऊस खूप जोर धरणार आहे, अशा जिल्ह्यांची देखील आपण नावे बघूया। तर चला पाहू। तर इकडे बघा, यामध्ये त्या 2 तासामध्ये पावसाचा अंदाज अकोल्याला आहे, वाशिमला आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता 100% आहे। वाशिमच्या भागामध्ये देखील पाऊस आहे। कारंजा, यवतमाळ, पांढरकवाडा, ताडोबाच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कारंजाच्या भागात बऱ्यापैकी पाऊस राहील। कोडोली, नागपूर, उमरेड, वर्धा, अकोट, अकोला, खामगाव या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस राहणार आहे। अमरावती, आर्वी, अचलपूरच्या भागात येत्या 2 तासामध्ये पावसाचा हाय अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो। मध्यम ते जोरदार पाऊस हा नक्की बघायला मिळेल। तसेच आदिलाबाद, उमरखेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळेल। येत्या 2 तासामध्ये उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे। मात्र हा अंदाज झाला येत्या 2 तासात। त्यानंतर आता राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस लवकरच आगमन लावणार आहे, पुन्हा एकदा आता गणेश उत्सवाचा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे। तर चला आता पाऊस पडणार आहे आपण जिल्ह्यांची नावे बघूयात। कारण 4 दिवस सलग पाऊस जोरदार मुसळधार हजेरी लावणार आहे। बऱ्यापैकी भागात शेतामध्ये पाणी साचेल किंवा काही ठिकाणी नदी नाले पुन्हा एकदा ओसंडून वाहतील, अशा प्रकारचा पाऊस दाखवला होईल। यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यावर पावसाचं मोठं संकट आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला अशा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघा, यामध्ये आता जर विचार केला तर लवकरच 24 तासात पावसाला सुरुवात होत आहे। यामध्ये माजलगाव, सेलू, बीड, केज, परळीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। पुन्हा एकदा परळी, अहमदपूर, नांदेड, देगलूर, माजलगाव या ठिकाणी पावसाचं आगमन होणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। बीड, केज तालुका तसेच या ठिकाणी जर विचार केला तर धाराशिव, उत्तर, पेठ, तुळजापूर, बार्शी, सोलापूरला चांगला पाऊस राहणार आहे। पंढरपूरच्या भागापर्यंत आता पुन्हा एकदा येत्या 24 तासात पावसाचं जोरदार आगमन बघायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर पूर्व साईडला अधिक पाऊस राहील। तर इकडे जळगाव, शेवगाव, अमरावती या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर इकडे विचार जर केला तर कोडोली, नागपूर, आर्वी, अचलपूर, अकोट, वरोड, धरणी, खांडवा, बुरहानपूर या ठिकाणी देखील सासूरचे भाग असेल, बेटूल या ठिकाणी शहापूरचे भाग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सासवडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल। तसेच आता नंदुरबारला नदी नाले वाहतील असा पाऊस, तर नाशिकला अतिशय मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। येत्या 24 तासामध्ये पावसाचा मोठा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे। तर चला जोरदार पाऊस पडणारे जिल्हे आपण बघूयात। तर इकडे बघू शकता, यामध्ये जोरदार पाऊस सोलापूर जिल्ह्यात देखील आता दाखल होणार आहे। मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। दिनांक आता जर विचार केला तर येत्या 24 तासाच्या रात्रीला मध्यम ते मुसळधार पावसाचा, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येणार आहे। पूर्व विदर्भाच्या साईडला पावसाचा जोर देखील राहणार आहे। मात्र 48 तासाच्या नंतर, 48 तासात नाही म्हणत, 48 तासाच्या नंतर पुढे कोणत्या क्षणी राज्यात पुन्हा एकदा अजून पावसाचा अंदाज बघायला मिळेल। यामध्ये पुन्हा जोरदार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र आपल्याला जळगाव, अकोल्याच्या भागात पाहायला मिळणार आहे। जळगाव, शेवगाव, खामगाव, अकोला या भागामध्ये मध्यम ते जोरदार, कारंजाच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, वाशिम, नांदेड या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। सर्वाधिक पाऊस इकडे नागपूर असेल, गोंदिया असेल, राजपूरचे भाग असतील या भागापर्यंत बघायला मिळेल। तुफान पावसाची हजेरी राज्यात 100% लागणार आहे। नांदेड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, वाशिमचा भाग असेल, शेवगाव, अमरावती, जळगाव, खांडवा असेल, बेटूलचा भाग असेल, भरवणीचा भाग असेल, या ठिकाणी देखील नागपूरच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस दिनांक 25 तारीख, दिनांक 26 तारखेला राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू होणार आहे। जसा मागच्या काही दिवसापूर्वी पाऊस झाला तसा पाऊस राज्यात हजेरी लावणार
होणार असून यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अधिक जोर असेल. मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे. दिनांक 26 तारीख 27 तारीख मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे वातावरण हे राज्यासाठी आपल्याला बघायला मिळणार आहे. तुफान पावसाची शक्यता आहे. तर चला आता काही भागात खूपच जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल तो पाहूयात. कारण की अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. कमी दाबासारखीच परिस्थिती काही भागात निर्माण होणार असून पुन्हा एकदा हाय अलर्ट किंवा अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळू शकते अशी काही जिल्ह्यात परिस्थिती आहे. तर चला त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघा, यामध्ये विचार जर केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्व साईडला तीव्र कमी दाबा स्वरूपाचा जो पाऊस असतो तशा प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार असून यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, ताडोबा, कापसीचे भाग असतील, उमरेड, भंडारा, नागपूर, कोंडोली, वरोड, सासूर, घोटी, गोंदिया, मुलतानी या भागामध्ये मध्यम ते मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तुफान पावसाची शक्यता ही आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे. सप्टेंबरचा पहिला आठवडा जास्त पावसाचा अंदाज महाराष्ट्रात नाही, मात्र विदर्भाच्या पूर्व भागामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. पुन्हा एकदा एक नवीन कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे. जर तो कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने आला तर महाराष्ट्रात मोठा हाय अलर्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. तुफान पाऊस देखील पडू शकतो. तर सर्वाधिक पाऊस आता पुढच्या 2 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे त्या एक जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगून टाकतो. तर पुढच्या 2 तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारला लवकरच पाऊस हजेरी लावणार आहे. नाशिकच्या भागात देखील पाऊस हजेरी लावू शकतो. नागपूरच्या भागात पावसाची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण लवकरच सक्रिय होणार आहे. भंडारा, नागपूर, कोडोली, आर्वी, वर्धाच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार, देसाईगंजच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, चंद्रपूर पर्यंत आपल्याला तीव्र पावसाचा अंदाज आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे. तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. नागपूर जिल्ह्यात देखील पावसाचा हाय अलर्ट बघायला मिळू शकतो. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. जोरदार पावसाचा अंदाज लवकरच राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अकोल्याच्या भागामध्ये देखील, नागपूरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. तर असा अंदाज दिसून येत आहे. रोजची रोज अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.